भूसंपादन कायद्यातल्या सुधारणा शेतकऱ्यांच्या हितासाठी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. डिसेंबरमध्ये झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची केंद्रीय कृषी मंत्र्यांची ग्वाही. साखर उद्योगांशी संबंधित मुद्द्यांवर केंद्र सरकार लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रामध्ये मी अर्चना अडावतकर आपलं स्वागत करते. आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध कामांची तसंच जलयुक्त शिवार अभियानाची माहिती गावोगावी पोहोचवण्यासाठी फिरत्या वाहनाच्या माध्यमातून जनजागृतीचा कार्यक्रम राज्य सरकारनं हाती घेतला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व 2582 गावांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. भूसंपादन कायद्यातल्या सुधारणा शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याबरोबरच भूसंपादन विधेयकाबाबतचे गैरसमज त्यांनी दूर केले. ये जो सारे भ्रम फैलाए जा रहे हैं वो सरासर किसान विरोध के भ्रम है, किसान को गरीब रखने की षड्यंत्र का ही हिस्सा है. देश को आगे न ले जाने के जो षड्यंत्र चले हैं उसी का हिस्सा है. उससे बचना है, देश को भी बचाना है, किसान को भी बचाना है. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ आणि रास्त भाव मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मोदी यांनी सांगितलं. खताचा अयोग्य वापर टाळण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारनं मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. इस बार बेमौसमी बरसात हो गई, ओले गिरे. एक प्रकार से महाराष्ट्र से ऊपर सभी राज्यों में ये मुसीबत आई और हर कोने में किसान परेशान हो गया. छोटा किसान जो बेचारा इतनी कड़ी मेहनत करके साल भर अपनी जिंदगी गुजारा करता है, उसका तो सब कुछ तबाह हो गया है. मैं इस संकट की घड़ी में आपके साथ हूं. सरकार के मेरे सभी विभाग राज्यों के संपर्क में रह करके स्थिति का बारीकी से अध्ययन कर रहे हैं. मेरे मंत्री भी निकले हैं, हर राज्य की स्थिति का जायजा लेंगे. राज्य सरकारों को भी मैंने कहा है कि केंद्र और राज्य मिलकर के इन मुसीबत में फंसे हुए सभी किसान भाइयों बहनों को जितनी ज्यादा मदद कर सकते हैं वो करें. राज्यात डिसेंबर महिन्यात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार लवकरच आर्थिक मदत देईल अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. डिसेंबर महिन्यात गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेती क्षेत्राचे पंचनामे या महिना अखेरपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर केंद्र सरकार एप्रिलमध्ये मदत देईल असं राधामोहन सिंग म्हणाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये मदत देणार असल्याचं महसूल आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं आहे. शेतकऱ्यांची वीज जोडणी खंडित केली जाणार नाही आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण शुल्कात सवलत दिली जाईल असंही खडसे यांनी सांगितलं. साखर उद्योगाशी संबंधित विविध मुद्द्यांवर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या विनंतीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. निर्यातीचं लक्ष्य निर्धारित केलेल्या कच्च्या साखर उत्पादनाच्या विपणन आणि प्रोत्साहनासाठीची योजना 2014-15 या चालू वर्षातही कायम ठेवण्यात आली आहे. 20 ऑगस्ट 14 पासून साखरेवरचं आयात शुल्क 15% 25% करण्यात आले. याशिवाय चालू वर्षात 11 मार्चपर्यंत राज्यातल्या 19 साखर कारखान्यांना विविध योजनेअंतर्गत साखर विकास निधीतून 140 कोटी रुपयांचं सहाय्य देण्यात आलं आहे.
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. जागतिक जल दिन नुकताच साजरा झाला. पाणी आणि शाश्वत विकास ही यंदाच्या जलदिनाची संकल्पना होती. यंदाच्या प्रतिष्ठेचा स्टॉकहोम पुरस्कार जलतज्ञ राजेंद्र सिंग यांना जाहीर झाले. जलसंवर्धन क्षेत्रात केलेली अतुलनीय कामगिरी आणि भारतातल्या ग्रामीण भागात समाज सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून सिंग यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. येत्या 26 ऑगस्टला स्वीडनमध्ये राजा कार्ल गुस्ताफ यांच्या हस्ते राजेंद्र सिंग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन वाढ आणि विक्री कौशल्य आत्मसात केल्याशिवाय शेतकऱ्यांना तरणोपाय नाही, असं मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. जालना जिल्ह्यात कृषीविषयक कार्यशाळेत ते बोलत होते. शेती उद्योगाचं व्यवस्थापन हा या कार्यशाळेचा प्रमुख विषय होता. मत्स्योदरी महाविद्यालयाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार सेवा विभागाच्या वतीनं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. आता पाहूया बाजारभाव. जाणून घेऊया कराड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव. हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत. टोमॅटो कमाल दर प्रति क्विंटल 800 रुपये, किमान दर 700 रुपये. वांगी 400-300, भेंडी 3000, 2500. कारलं 2000-1500, गाजर 1200-900, दोडका 2500-2000, मोसंबी 5000-4000, कलिंगड 3000-2000 आणि डाळिंब 5000-3000. बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. आता पाहूया हवामानाचा अंदाज. मार्च हा दिवस जागतिक हवामान दिन म्हणून साजरा केला जातो. कृषीशीलतेसाठी हवामानाचं ज्ञान ही यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना आहे. यानिमित्त पुण्यातल्या भारतीय हवामान संस्थेत विशेष प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. येत्या 2 दिवसात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केलाय. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34, किमान 24 अंश सेल्सिअस. पुणे 36-21 अंश सेल्सिअस. औरंगाबाद 35-21. नागपूर 35-17. सोलापूर 40-22 आणि नाशिक 34 आणि 16 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी असा आहे कृषीवार्ता@ddkmumbai@gmail.com. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढच्या कृषी वार्तांमध्ये. तोपर्यंत नमस्कार.